राज्याच्या राजकारणात आजचाही दिवस महत्त्वाचा आहे। 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार आणि कोण शिकस्त खाणार याचा फैसला आज होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची आज मतमोजणी होतीये। तासाभरातच मतमोजणीला सुरुवात होईल। 12 जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांकरता शनिवारी मतदान पार पडलेलं। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। एकूण 7438 इतके उमेदवार रिंगणात आहेत। तर महायुतीची विजयी घोडदौड कायम राहणार की मविया कमबॅक करणार हे आज आता स्पष्ट होईल। आणि या सगळ्या बद्दल अपडेट्स घेऊया। संभाजीनगरहून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आणखी एक निवडणूक आणि पुन्हा एकदा अनेकांची दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। संभाजीनगर आणि एकूणातच मराठवाड्यातलं चित्र कसं आहे कृष्णा? मराठवाड्यामध्ये 4 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, ज्यात छत्रपती संभाजीनगर आहे, त्याचबरोबर परभणी आहे, धाराशिव आणि लातूर। आत्ता मी तुला मतदानाची तयारी, मतमोजणीची तयारी या ठिकाणी झालेली दाखवतो। हे टपाली मतदान आहे, या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। अगदी काही वेळातच इथे हे जे मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहिलं तर 63 जिल्हा परिषदेचे सदस्य या ठिकाणी निवडले जाणार आहेत आणि त्याचबरोबर 126 पंचायत समितीचे सदस्य निवडले जातील। आणि मिनी मंत्रालयावर मराठवाड्यात सत्ता कुणाची, कारण की अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी काही वेळातच स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उघडली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतपेट्या बाहेर येतील। स्ट्रॉंग रूमचे व्हिज्युअल्स या ठिकाणी आपण दाखवूयात की समोर ही स्ट्रॉंग रूम आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी काही वेळातच ही उघडली जाईल आणि त्यानंतर जे EVM आहेत ते बाहेर आणल्या जातील आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली जाईल। खरं तर या मराठवाड्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत फारसं यश आल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री यश आणतील का हा देखील प्रश्न आहे। त्याचबरोबर संदीपान भुमरे आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे। अब्दुल सत्तार आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। प्रशांत बंब असतील, त्यानंतर अतुल सावे असतील, या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा आहे। महानगरपालिकेत परभणी इथे उभाटाला यश आलं, ते जिल्हा परिषदमध्ये मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसनी बाजी या ठिकाणी लातूरमध्ये मारलेली होती, तिथे पुन्हा जिल्हा परिषदेत काँग्रेस येणार की भाजपा शिवसेना कमबॅक करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धाराशिवमध्ये ओमराजेला हवं तेवढं यश मिळालं नव्हतं, मात्र ग्रामीण भागात त्यांना यश मिळणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला काही वेळामध्ये मिळतील आणि प्रत्यक्ष मतमोजणीची 10 वाजता सुरुवात होईल। मात्र अगदी काही वेळातच स्ट्रॉंग उघडल्या जातील आणि त्यानंतर मतपेट्या बाहेर आणल्या जातील आणि अर्ध्या तासानंतर निकाल यायला सुरुवात होईल। अश्विन, खरे कृष्णा, जसं तू सांगतोयस थोड्याच वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची स्पष्टता येईल। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे आणि ही जसं आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सांगतात, मतमोजणी केंद्रावरची आता तयारी आहे, लगबग आहे, कारण अवघा 1 तास उरलेला आहे मतमोजणीला। 10 वाजता सुरुवात होईल। सुरुवातीला टपाली मतं जी आहेत ती मोजली जातील आणि त्यानंतर EVMची मतं ही काउंट होणार आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।